Hello, hello students. Today we all are also going to start our 2.5 a play. A play ज्याला आपण मराठीमध्ये नाटक म्हणतो. 1 act play, 2 act play, 3 act play, ड्रामा म्हणजे मोठं नाटक. हे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये विभागलेलं आहे. बिफोर रीड आउट अ प्ले, इट इज आवर ड्युटी टू कंप्लीट द वॉर्मिंग अप. ॲट फर्स्ट you may have seen in 54 page number warming up chit chat. The first question is also very easy question. Do you like to play? Do you like to watch plays? आता प्ले म्हणजे नाटक, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. Do you like to watch a play? The answer is also very easy. Yes, I like to watch a plays. Or yes, I like to watch a various plays. होय, मला विविध प्रकारचे जे काही नाटकं आहेत हे पाहायला आवडते. वॉच म्हणजे पाहणे. Which is the last play you saw? Which is the last play you saw? आताच नुकतंच तुम्ही कोणतं नाटक पाहिलं? इथं एखाद्या नाटकाचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. द लास्ट प्ले आय वॉच इज अ हॅमलेट. हॅमलेट हे जे काही नाटक आहे मी पाहिलं. शक्यतो इंग्लिशमधलं लिहा, मराठीतून जरी लिहिलं, मराठीतलं जरी नाटकाचं नाव लिहिलं तरी सुद्धा चालतं आहे. विच इज द लास्ट प्ले यू सॉ? आय सॉ ऑर द लास्ट प्ले आय सॉ is Hamlet. Do you watch a TV serial? तुम्हाला टी व्हीच्या ज्या काही सिरियल्स आहेत त्या पाहता का तुम्ही? विच वन्स, कोणत्या पाहता? म्हणजे त्यापैकी एखाद्याचं नाव राईट करा, तुम्ही लिहा. डू यू वॉच अ टी व्ही सिरियल? ॲक्च्युअली ऑल दीज क्वेश्चन्स आन्सर्स आर ऑल्सो एक्सपेक्टेड टू गिव्ह यू. तुम्ही याचे उत्तरं द्यायचे. डू यू वॉच अ टी व्ही सिरियल? यस, आय वॉच अ टी व्ही सिरियल. आय ऑल्सो लाईक इट. आय लाईक तारक मेहताचा उलटा चष्मा. जे काही समजा तुम्ही नाव ते लिहू शकता, किंवा पवित्र रिश्ता लिहू शकता, किंवा सासूबाई सुनबाई काय तुम्हाला लिहायचं ते लिहू शकता. डू यू वॉच अ टी व्ही सिरियल्स? यस, आय लाईक to watch TV serials. TV serials are also very interesting. Do you like slow moving serials? म्हणजे हळुवारपणे हलणारे जे काही सिरियल्स आहेत, हळुवारपणे हालचाल होणारे स्लो मूव्हिंग सिरियल्स तुम्ही पाहता का? यस, आय लाईक स्लो मूव्हिंग सिरियल्स व्हेरी मच. डू यू लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट? पास्ट म्हणजे पास्ट टेन्समधल्या, हिस्ट्रीमधल्या जे काही स्टोरीज आहेत त्या तुम्हाला आवडतात का? यस, आय लाईक पास्ट स्टोरीज. आय लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट सच ॲज श्यामची आई. एखादं नाव लिहायचं. व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? आय लाईक हिस्टॉरिकल स्टोरी. एक ऐतिहासिक कथा मला खूप आवडतात. ऑर आय लाईक नेचर स्टोरी. मला अशा पद्धतीच्या कथा ह्या खूप आवडतात, असं उत्तर लिहायचं आहे. नाव आता यानंतर मेक अ ग्रुप ऑफ 10 to 15 इन दिस गेम. ईच पर्सन राईट्स 3 sentences अबाउट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ, 2 of which are true and the third one is also lie. Read aloud your sentences while other guess which 2 are true and which is also a lie. For example, hello everyone, I am Sonali. I have a brother and sister. I live in Amalner. We have a pet dog at home. अशा पद्धतीचं एक जे काही
ज्याला आपण गेम म्हणतो तो तुम्ही तयार करायचा आहे. एखाद्या वेळेस तुम्ही असं म्हणू शकता इथं सांगते वेळेस, म्हणजे एक सेंटेन्स हे काय करायचं आहे तर चूक सांगायचं आहे. म्हणजे 10 ते 15 जणांचा गट तयार करायचा आणि या खेळामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःविषयी 2 खरे आणि 1 खोटं सेंटेन्स सांगायचं आहे. बरोबर आहे ना. अशी 3 वाक्य लिहायची आणि ती मोठ्याने वाचून दाखवायची की इतरांना त्यातली कोणती वाक्य खरे आहेत आणि कोणते जे काय कोणतं वाक्य खोटं आहे हे ओळखायचं आहे. हे गेम आहे. धिस इज ॲक्च्युअली युअर ॲक्टिव्हिटी. नाव आता पहा, मी तुम्हाला 2 इथं वाचून दाखवतो. हॅलो एव्हरीवन, आय एम साहिल. आय लिव्ह इन पुणे ॲट शिवाजीनगर. आय एम वन ऑफ द मोस्ट स्टडियस स्टुडंट्स ऑफ आवर क्लास. आय व्हिजिटेड श्रीलंका लास्ट मंथ with my parents. पहा, the last sentence is also totally lie, means a wrong sentence. पहिल्यांदा काय सांगितलं आहे, हॅलो एव्हरीवन, आय एम साहिल, आय लिव्ह इन पुणे ॲट शिवाजीनगर. करेक्ट इन्फॉर्मेशन आहे. आय एम वन ऑफ द मोस्ट स्टडियस स्टुडंट्स ऑफ आवर क्लास. करेक्ट आहे. आय व्हिजिटेड श्रीलंका लास्ट मंथ विथ माय पॅरेंट्स. आणि हे जे काय लास्ट सेंटेन्स हे लाय म्हणजे खोटे. पहा, त्यानंतर बघा, आता दुसरा एखादा सांगू शकेल, हॅलो एव्हरीवन, आय एम रितू. आय एम अ भरतनाट्यम डान्सर. आय हॅव ओन अ मेनी डान्स कॉम्पिटिशन्स बट आय वॉन्ट टू बी अ क्लासिकल सिंगर. means but I want to be a classical singer is a lie sentence. पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला ही वॉर्मिंग अप, इट इज युअर ड्युटी टू कंप्लीट इट, ही तुम्ही तयार करायची. आता हे जे काय आपलं अ प्ले म्हणजे नाटक, व्हेरी इंटरेस्टिंग ड्रामा और व्हेरी इंटरेस्टिंग प्ले टू आवर सिलेबस. दिस part is also divided into 2 groups. Actually, this is a very interesting story or drama. There are many characters in this lesson or in this drama, but the few characters are also very important characters. आता टोटल कॅरेक्टरायझेशन सांगण्यापेक्षा तुम्हीच ती क्रमशः लक्षात ठेवा. नाव इन द बिगिनिंग, व्हेन द प्ले स्टार्ट, सीन नंबर 1, अ किंग्स कोर्ट. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. अवेट्स म्हणजे वाट पाहणे. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. पहा, राजाचा दरबार आहे आणि राजाच्या दरबारात जे काय दरबारी राजाच्या आगमनाची वाट पाहतात, म्हणजे दे आर ऑल्सो वेटिंग फॉर देअर अरायवल ऑफ द किंग. नाव दी 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ दी स्टेज. आणि स्टेजच्या उजव्या बाजूला समोर 2 जे काय पहारेकरी, ज्याला आपण गार्ड्स म्हणतो, ते पहारेकरी उभा आहेत. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड. दिस इज द कन्व्हर्सेशन बिटवीन फर्स्ट गार्ड सेकंड गार्ड. पहिला गार्ड हा दुसऱ्या गार्डला उद्देशून, पहिला पहारेकरी हा दुसऱ्या पहारेकऱ्याला बोलायला लागलेला आहे. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. सावधान, राजेसाहेब येत आहेत. बी अलर्ट, सावध राहा. द किंग इज अबाउट टू अराईव्ह, राजा येण्याची वेळ झालेली आहे, राजेसाहेब येत आहेत. सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट. हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, की कोणाला इथं सावध व्हायचं आहे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन धिस लँड. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. पहा, नकारात्मक निगेटिव्ह सेंटेन्स म्हणला. इथे कोणाला सावध व्हायचं आहे. या भूमीमध्ये, या राजाच्या राज्यामध्ये जीवन म्हणजे खूप लांब आणि मोठी अशी झोप आहे. मी निवांत असतो दिवसभर, पहारेकरी असलो तरी मी निवांत असतो. दो आय एम अ गार्ड आय हॅव नॉट अलर्ट. जरी मी गार्ड असलो, पहारेकरी असलो, तरी मी इतका सावध नसतो, असं सेकंडने रिप्लाय दिला आहे द फर्स्ट गार्ड. हाऊ बोरिंग
I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. पहा, आणि नंतर पहिला पहारेकरी काय म्हणाला, किती कंटाळवाणं आहे हे. आज या दरबारात काहीतरी मजेशीर नाट्य घडेल, एखादं नाटक घडेल असं मला वातावरण दिसतंय. आणि तसं झालं तर सगळं वातावरण हे अत्यंत उल्हासित होईल, इनलाइवन होईल. मीन्स हाऊ बोरिंग. आय वॉन्डर, किती कंटाळवाणं वाटायला लागलं आहे. आय वॉन्डर, आणि मी अशी आशा व्यक्त करतो, इफ समवन इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. आज या राजाच्या राज्य दरबारामध्ये काहीतरी एखादी विचित्र घटना होणार आहे, काहीतरी एखादं मजेशीर नाट्य घडेल असं. आणि तसं जर झालं तर अत्यंत चांगलं वातावरण निर्माण होईल. ॲक्च्युअली this is the conversation between the guards and guards. When the second guard heard the statement of the first guard, he immediately answered. आणि त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं. काय म्हणतोय सेकंड गार्ड, दुसरा पहारेकरी, आय वूड बी इक्वली हॅप्पी इफ देअर वॉज नन. बरोबर आहे ना. असं काही झालं नाही तर मलाही तितकाच आनंद होईल. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. पहा, पहिला पहारेकरी म्हणतोय की मी खूप कंटाळा आला आहे मला, आज काहीतरी इथं मजेशीर नाट्य व्हायला पाहिजे. आणि दुसरा पहारेकरी म्हणतोय असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. बरोबर आहे ना. आणि त्याच वेळेस एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड, एक जे काही शिष्य आहे हा सगळीकडे पाहत पाहत प्रवेश करतो. पहा, एक जो काही डिसायपल आहे, शिष्य आहे, तो तिथं आलेला आहे. आता पहा त्यांच्यातलं कन्व्हर्सेशन. फर्स्ट गार्ड, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव युअर आयडेंटिटी. बरोबर आहे ना. हां, काय म्हणला आहे तो, थांब. हॉल्ट म्हणजे थांब, तिथेच थांब. हॉल्ट ऑर स्टॉप. बरोबर आहे ना. यू आर अ स्ट्रेंजर, कुणीतरी तू परका व्यक्ती दिसतोस. यू आर अ न्यू इन आवर किंगडम, आमच्या राजधानीमध्ये नवीन आहेत. गिव युअर आयडेंटिटी, आणि तुझी ओळख सांग. काय ओळख आहे, तुझं आयडेंटिफिकेशन सांग. काय आहे, कोण आहे, कुठून आला, काय नाही, ही चौकशी सुरू केली. डिसायपल, यू आर राईट. यू आर राईट, तुमचं अगदी बरोबर आहे. यू आर राईट. पहा, छोटे छोटे वाक्य, जसं यू आर अ स्ट्रेंजर, यू आर अ स्ट्रेंजर. याचा जर क्वेश्चन टॅग करा म्हणलं तुम्हाला की आरंट यू. तुम्हाला जर समजा म्हणलं यू आर राईट, याचं निगेटिव्ह करा म्हणजे यू आर नॉट रॉंग. याचा क्वेश्चन टॅग करा आरंट यू, याचं यस नो क्वेश्चन करा आर यू राईट. अशा पद्धतीचे सेंटेन्स हे तुम्ही तयार करू शकतात किंवा करायला पाहिजेत. आय एम अ व्हिजिटर हिअर, आय एम अ व्हिजिटर हिअर. बरोबर आहे म्हणले की तुमचं बरोबर आहे, मी पाहुणाच आहे. की आय एम अ व्हिजिटर, आय एम न्यू हिअर, आय एम अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. बरोबर आहे की तुमचं बरोबर आहे, मी पाहुणाच आहे आणि तुमच्या राजाच्या ईस्टला म्हणजे पूर्वेला घनघोर नावाचं जे काय अरण्य आहे तिथल्या एका विद्वान साधूचा मी शिष्य आहे. युअर ओपिनियन इज ऑल्सो 100% करेक्ट. यू आर राईट. आय एम अ व्हिजिटर इन युअर किंगडम ऑर इन हिअर. अ डिसायपल ऑफ अ वाईज सेज, एका हुशार साधूचा मी जे काय तर शिष्य आहे. फ्रॉम दी घनघोर फॉरेस्ट, आणि घनघोर जे काय जंगल आहे, फॉरेस्ट आहे, तिथं मी राहतो. विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम, तुमच्या राजधानीच्या जे काय पूर्वेला जे काय घनघोर नावाचं जे काय अरण्य आहे त्या अरण्यामध्ये मी राहतो. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, येथे का आला आहेस. फर्स्ट गार्ड, पहा त्याची इन्क्वायरी घ्यायली. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, वाय यू आर ऑल्सो कमिंग हिअर, काय इथं येत आहेस. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज, द डिसायपल सेड, आणि त्या शिष्य जे काही साधू आहे त्यांनी उत्तर दिलं. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. हे अंधेर नगरी राज्य आणि याचा जो काय राजा आहे चौपट नाव त्याचं, यांच्याविषयी मी आश्चर्यकारक गोष्टी ऐकलेल्या आहेत. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट युअर किंगडम,
आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट युअर किंग हुज नेम इज ऑल्सो द किंग चौपट. पहा, अमेझिंग स्टोरी, अद्भुत मनोरंजनात्मक जे काही कथा आहेत ह्या मी आश्चर्यकारक कथा ऐकलेल्या आहेत. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. पहा किती छान वाक्य आहे. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. आणि याचा जर व्हॉइस करा म्हणलं तुम्हाला तर काय येतं उत्तर? अमेझिंग स्टोरीज हॅव बीन हर्ड बाय मी. अशा पद्धतीचं पहा काय, अमेझिंग स्टोरीज हॅव आलं इथं, हॅव बीन हर्ड बाय मी. आणि क्वेश्चन टॅग काय झाला? हॅवंट आय. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. पहा, तुम्हाला जर समजा इथं सांगितलं राईट द नेम ऑफ द किंगडम अंधेर नगरी, राईट द नेम ऑफ द किंग चौपट किंग किंवा द किंग चौपट. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईज, नो कॉम्प्लिकेशन्स. पहा, आय एम especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price. पहा, विशेष करून इथल्या बाजारामध्ये प्रत्येक वस्तू ही एकाच किमतीला विकली जाते ही गोष्ट ऐकून मी थक्क झालो आहे आणि काही गोंधळ कटकट कसल्याच प्रकारची इथं नो कॉम्प्लिकेशन्स काहीच होत नाही. म्हणजे कोणतीही वस्तू जर घेतली तर ती फक्त योग्य एकाच किमतीला मिळली जाते हे मी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे मी तर आलो आहे वेदर धिस इन्फॉर्मेशन इज ऑल्सो ट्रू ऑर फॉल्स, हे खरी आहे का खोटी आहे पाहण्यासाठी आलो आहे. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट, यू हॅव हर्ड राईट, बरोबर आहे म्हणला. फर्स्ट गार्ड, पहिला पहारेकरी काय म्हणला? बरोबर ऐकलंस तू. इन आवर लँड you can buy the most rich and delectable sweets for the same price as an equal measure of vegetables. बरोबर ऐकलंस. आमच्या या राज्यामध्ये सर्वात महाग आणि उंची अशी जी काही स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीमध्ये विकते. बरोबर, तेवढ्याच मापाच्या मापाच्या भाजीच्या किमतीमध्ये भाजी आणि मिठाई ही इक्वल आहे. नाव टकासेर भाजी टकासेर खाजा. बरोबर आहे, टकासेर भाजी टकासेर खाजा म्हणजे सगळे जे काय आहे तर समजा त्याची प्राईस सांगितलेली की जर समजा ₹1 जर समजा मिठाई येत असेल तर तितक्याच प्राईजमध्ये जे काही दुसरं खाद्यपदार्थ आहे मिठाई किंवा व्हेजिटेबल काही जरी घेतलं तरी त्याच किमतीमध्ये. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. आणि टकासेर भाजी टकासेर खाजा, आपण हे तर यामुळं खुश आहोत आणि सगळं आयुष्य हे कसं होणार आहे की असं जर झालं तर खूप सोपं होणार आहे. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, हे ऐकून मला खूप आनंद वाटला, खूप चांगलं वाटलं. इट मेक्स लाईफ इझी, आणि यामुळं काय तर आयुष्य हे अगदी सोपं होणार. बरोबर आहे ना. द फर्स्ट गार्ड्स इन्फॉर्मेशन आली. नाव द डिसायपल सेड सो इट शोड, ते बरोबर आहे. शिष्य, डिसायपल्स ओपिनियन, सो इट वूड बी अ गुड आयडिया टू सेटल इन धिस लँड. बरोबर आहे. तेव्हा याच राज्यामध्ये आम्ही सेटल डाऊन व्हायला पाहिजे, वास्तव्य करायला पाहिजे आणि राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. नाव इट वूड बी अ गुड आयडिया टू सेटल इन धिस लँड, याच भूमीमध्ये राहायला पाहिजे, इथं सेटल डाऊन व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. इथं तुम्हाला बट फर्स्ट आय वूड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. पहा, मी तसा विचार केला की या राज्यामध्येच वास्तव्य करायला पाहिजे, इथंच राहायला पाहिजे, ही कल्पना अत्यंत चांगली आहे. पण आज प्रथम मी दरबारामध्ये हजर राहावं आणि महाराज चौपट यांना आदरपूर्वक मुजरा करावा अशी माझी इच्छा आहे. अशा पद्धतीचं हे जे काय कन्व्हर्सेशन बिटवीन फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसायपल यांच्यामधलं आहे. ॲक्च्युअली वी मे हॅव सीन अ मेन 3 कॅरेक्टर्स इन द फर्स्ट पेज. आता त्यानंतर पहा. नाव देन सेकंड गार्ड, यू मे स्टँड हिअर, यू मे स्टँड हिअर. बरोबर आहे ना. यू मे स्टँड देअर, यू मे स्टँड देअर.
तुम्ही त्या रांगेमध्ये तिथे उभा राहा. पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. क्यू यू ई ई क्यू यू ई यू ई क्यू म्हणजे रांग. पहा त्या रांगेमध्ये तू उभा राहा, जा त्या रांगेमध्ये उभा राहा. असं हे जे काय तर दुसरा पहारेकरी याने रांगेकडे बोट दाखवत म्हणजे पॉइंट ही ऑल्सो पॉइंटिंग आउट टू द क्यू अँड देन सेड जा तिथं तो उभा राहा. अ लाऊड व्हॉइस फ्रॉम अ बॅक स्टेज. हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, most gracious, most learned king, Chaupat of this vast kingdom, make a way for the king, bow to the royal monarch. पहा आणि पडद्यामागून मोठ्याने आवाज आला काय की लोकांना ऐका, सर्वात थोर, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अतिदयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट राजे हे येत आहेत हो. आणि राजांना मार्ग द्या, राजांना मुजरा करा. असा जो काय तर संदेश पाठीमागून ऐकू आला. द किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन दी थ्रोन. पहा बिगुल आणि ड्रमच्या नादघोषात राजे चौपट प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात म्हणजे बसतात. जे काय थ्रोन आहे, रॉयल थ्रोन, द किंग्स रॉयल थ्रोन, राजाचं जे काय राजसिंहासन आहे त्या राजसिंहासनावर राजेसाहेब येऊन बसलेले आहेत. द किंग सेड लेट द कोर्ट बिगिन. पहा आणि राजा ॲज सून ॲज ही सीट ऑन द रॉयल थ्रोन, ज्या क्षणी राजा तिथं त्या रॉयल थ्रोनवर येऊन बसला त्या क्षणी ही सेड लेट द कोर्ट बिगिन. म्हणजे ज्या क्षणी राजेसाहेब येऊन बसले त्या क्षणी त्याने ऑर्डर दिली की कोर्ट हे सुरू करा. हे जे काय दरबार आहे या दरबाराचा आरंभ होऊ द्या. स्टार्ट दी कोर्ट. फोर्थ गार्ड मॅसेंजर. आणि आता चौथा पहारेकरी आलाय आणि चौथा फोर्थ गार्ड हा कसा आहे, मॅसेंजर आहे. मॅसेंजर म्हणजे संदेशवाहक. नाव द फर्स्ट कंप्लेंट. काय म्हणतोय तो, फर्स्ट कंप्लेंट, पहिला फिर्यादी. फर्स्ट कंप्लेंट म्हणजे इथं कंप्लेंट आलेली आहे. पहिली कंप्लेंट नाही म्हणला महाराज, मॅसेंजर्सने सांगितलं ही ऐका. द थीफ. बघा आतापर्यंत तुम्ही फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसायपल आणि फोर्थ गार्ड मॅसेंजर आणि आता फिफ्थ कॅरेक्टर इज ऑल्सो द थीफ. एक चोर आलाय बघा तिथं. पहिली जी काय हे काय कंप्लेंट आहे ही कोणाची आलेली आहे, चोराची आली. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. धावत पुढे येतो आणि मोठ्याने वेल करतो. वेल्स म्हणजे आक्रोश करू लागतो. जस्टिस हो मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. धावत पुढे येऊन म्हणतो की महाराज न्याय द्या. हे थोर राजेसाहेब तुम्ही मला न्याय द्या, मी न्यायाची भीक मागत आहे. आय बेग फॉर जस्टिस. डोंट आय हा याचा क्वेश्चन टॅग झाला. बरेचसे विद्यार्थी आणखीन सुद्धा बेगंट आय सुद्धा लिहू शकते. तसं नाही व्हायला यायचं की इथं मेन वर्बला कसलाच प्रत्यय लागला नाही. एस ई एस लागला तर डज घ्यायचं, डी ई डी प्रत्यय लागला डीड घ्यायचं, नाही लागला तर डू घ्यायचं. नाही तर आम्ही ऐकायचं आणि तुम्ही नुसतं सांगायचं. आम्ही सांगायचं आणि तुम्ही नुसतं ऐकायचं, बेगंट आय लिहून टाकायचं. असं होता कामा नाही. ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. मी न्यायाची भीक मागत आहे. किंग सेड. अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. आणि काय तुझी काय तक्रार आहे. थीफ सेड. ॲक्च्युअली यू मे हॅव सीन इन द लेफ्ट साइड वन किंग whose name is also the King Chaupat and the other character is also a thief. Actually, this is the conversation between the thief and the king in this great land of Andher Nagari. My friend and I have been truly hard working, honest thieves. आता ही अंधेर नगरी आहे आणि चौपट किंग आहे आणि त्याच्यामधली ही पहिली तक्रार आहे. आणि या तक्रारीमध्ये तो चोर त्या राजासमोर बोलायला आहे, महाराज
या महान अंधेर नगरीमध्ये मी आणि माझा मित्र खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. पहा आता, प्रामाणिक हा काही चोर नसतो, पण राजा आणि हे जे काही चोर आहे यांच्यातलं हे ह्युमर आहे, विनोदी भाषण आहे. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, ओ मायटी किंग, हे राजाधिराज महाराज, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग हॉनेस्ट थ्यूज. या भूमीमधले, या महान अंधेर नगरीमधले मी आणि माझा मित्र हे खरेखुरे आणि महान कष्टाळू प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन, टू आवर प्रोफेशन. आणि कित्येक वर्ष झाले, इतके वर्ष झाले की आम्ही आमचा व्यवसाय अत्यंत इमानदारीनं, सच्चेपणाने करीत आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आणि त्याचं आम्हाला काय फळ मिळालं. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आम्हाला त्याचं काय फळ मिळालं. लास्ट नाईट विथ अ ग्रेट एफर्ट्स, कालच्या रात्री आम्ही खूप प्रयत्न करून, वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस, आम्ही हे जे काय तर एक मर्चंट आहे, व्यापारी, एका व्यापाराच्या घरात सर्वजण बाहेर गेलेले असताना आम्ही एक छिद्र पाडलं, एक होल घेतलं. वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस फेन ऑल हिज फॅमिली वेअर आवे, जेव्हा घरी कोण नव्हतं त्याच्या सावधगिरीनं आम्ही आपलं गेलोत आणि त्याच्या जे काही भिंत आहे, वॉल आहे, त्या भिंतीला छिद्र पाडलं. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस फेन सडनली द वॉल कोलॅप्स. पहा, आणि अत्यंत प्रामाणिकपणे मोठ्या कष्टानं आम्ही भिंतीला छिद्र पाडलं. माझा मित्र त्या छिद्रातून घरात डोकावून पाहायला लागला आणि इतक्यामध्ये ती जी काय भिंत आहे, सडनली, अचानकपणे, द वॉल कोलॅप्स, ती जी काय भिंत आहे ती त्याच्या अंगावर पडली. वेल्स लाऊडर, वेल्स लाऊडर, नेहाळू लागला. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि भिंत अचानक कोसळली. त्यामुळं माझा जो काही एकुलता एक जीवलग मित्र आहे तो तिथं भिंतीखाली किल्ड झाला, म्हणजे मेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली वन फ्रेंड अँड पार्टनर, आय हॅव लॉस्ट नॉट ओनली माय ओनली फ्रेंड बट ऑल्सो पार्टनर. आणि तिथं त्याचा मृत्यू झाल्यामुळं मी माझा मित्रच नव्हे तर माझा जो काय पार्टनर आहे, भागीदार आहे, हा गमावला आहे. ओ किंग, इट इज द मर्चंट्स फॉल्ट, आणि हे राजेसाहेब, इट्स द मर्चंट्स फॉल्ट, आणि हे जे काय त्या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे, त्याची चूक आहे. फॉल्ट फॉर अ लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल्स, आणि अशा हे जे काय कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा त्या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे. म्हणून महाराज आम्हाला न्याय द्या. आमचा जो काय पार्टनर आहे, जो काय मित्र आहे, तो गमावला आहे, त्याला काय न्याय द्या. किंग सेड, फेच द मर्चंट ॲट वन्स. पहा आता हा किंग आहे ना, अंधेर नगरी अँड चौपट किंग, फेच, FETCH, घेऊन या. फेच द मर्चंट ॲट वन्स, राजाने ऑर्डर दिली. द किंग ऑर्डर, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा, प्राणासाठी प्राण. लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रत्येकाचं जीवन हे अत्यंत महत्त्वाचं. लाईफ फॉर लाईफ म्हणजे प्राणासाठी प्राण. द मर्चंट मस्ट बी हँगड, आणि म्हणून त्या व्यापाराला फाशी ही दिलीच पाहिजे, अशी त्या राजाने ऑर्डर दिली. थर्ड गार्ड लिव्ज अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बाऊज बिफोर द किंग, आणि यावेळेस जो काही तिसरा गार्ड आहे, हा तिसरा गार्ड तिथून निघून जातो आणि परत येतो, आणि मर्चंट हू बाऊज बिफोर द किंग, आणि त्या राजाला म्हणजे तिसरा पहारेकरी जातो आणि व्यापाऱ्याला ताबडतोब घेऊन येतो, आणि व्यापारी राजाला काय करतोय तर मुजरा करतो. थर्ड गार्ड लिव्ज, लिव्ज म्हणजे जाणे, अँड रिटर्न, तुम्ही म्हणता की लगेच परत कस काय आला, गोष्टीमध्ये येत असतो, असा जातो ना असा येतो. द मर्चंट हू बाऊज बिफोर द किंग, आणि त्या व्यापाऱ्याने राजाला मुजरा केला. मर्चंट सेड, मर्सी, मर्सी, मर्सी म्हणजे हे महान राजा, माझ्यावर दया करा.
मर्सी ओ नोबल किंग, माझ्यावर काय करा, दया करा, मर्सी दया. ओ नोबल किंग मर्सी मी, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग these skilled provincial. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. It is the fault of the big sailor, the brick sailor who carelessly built such a weak wall. पहा, आणि व्यापाऱ्याने काय व्यथा मांडली, हे महान राजा, कृपया माझ्यावर कृपा करा. या कुशल धंदेवाईकांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नाही. माझं घर नव्यानंच बांधलेलं आहे, पण निष्काळजीपणानं अशी कच्ची भिंत बांधणाऱ्या त्या ब्रिक सेलरला, म्हणजे गवंड्यांचा जो काय गवंडी काम करणार आहे, जे काही भिंत बांधण्याचं काम करणार आहे, हा त्याचा दोष आहे. किंग सेड, ब्रिंग द केअरलेस ब्रिक सेलर, ब्रिंग द केअरलेस ब्रिक सेलर. राजाने जेव्हा ऐकलं की दिस इज द फॉल्ट ऑफ ब्रिक सेलर, दिस इज नॉट द फॉल्ट ऑफ द मर्चंट, इमिजिएटली ही ऑर्डर्ड. अँड व्हॉट वॉज हिज ऑर्डर? हिज ऑर्डर वॉज दॅट टू ब्रिंग द केअरलेस ब्रिक सेलर. आणि त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब तुम्ही इथं हजर करा, इमिजिएटली, ताबडतोब. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट, आणि गुन्ह्यासाठी त्याला ही फाशी झाली पाहिजे. हँग, त्याला फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे. सेकंड गार्ड लिव्ज अँड रिटर्न्स विथ द ब्रिक सेलर. पहा, दुसरा पहारेकरी जातो आणि गवंड्याला घेऊन परत येतो. अशा पद्धतीची अत्यंत इंटरेस्टिंग अशा पद्धतीची ही जी काही स्टोरी आहे. आता नंतर गवंडी, राजा, तो जो काही चुन्यावाला आहे, या सगळ्यांचं जे काही कन्व्हर्सेशन आहे, हे कन्व्हर्सेशन तुम्हाला या नंतरच्या तासाला ऐकायचे. कारण सगळंच जर तुम्ही आज जर स्टॉक झाला तुमच्या डोक्यामध्ये तर तुमच्याही लक्षात राहणार नाही. म्हणून हे जे काही न लिहिलं तरी चालन, याचे जे काही आपण जसं समजा म्हणतो की होमवर्कला हे धडा लिहून काढा, ती हँडरायटिंगमध्ये तुम्ही नाही लिहिला तरी चालन, पण वाचन मात्र या धड्याचं तुम्ही अवश्य करा. आणि तेव्हा तुम्हाला यानंतर जो काय पार्ट आहे, याचाच आपण 2 पार्ट आहेत, पहिल्या पार्टचे 2 करणार आहेत आणि तिसरा हा पार्ट हा सेपरेट घेऊन टाकणार आहेत. ओके, वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट पिरियड.